घ्यायला पाहिजे, पण डोक्यावर घेतल्याशिवाय पर्यायच नाही ना. पोरगा बसला तरी पंचायत, बाप बसला तरी पंचायत, दोघही बसले तरी पंचायत. मग आता घेतलेलं गाढव दोघा बापले काय ना डोक्यावर घेतलं, आता काय पंचायत? पंचायतच आहे. वाडेगावात गेल्यावर वाडेगावातले शायनी लोक म्हणायला लागले, असे बिनडोक तर पहिला न पाहिले म्हणे, शायने गाढव डोक्यावर घेऊन चालले. म्हणजे गाढव घरी न्याव तरी कसं? मग याला म्हणतात समाजामध्ये तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं अशा विकृत्या आपल्याला भेटतीलच. आत्मदेव विचार करतात, मी ज्याही गल्लीत जातो त्याही गल्लीत दुःखच दुःख. खरं आहे, बरोबर आहे त्यांचं. मला जर एखादा मुलगा झाला असता, संतती झाली असती, माझ्या झाडाला फळं फुलं आले असते, गाय होती तिला वासरू झालं असतं, आनंद होत होता. पण माझ्या दैवात असं का आहे हे दुःख? मग आत्मदेवानं ठरवलं, या दुःखाला संपवण्याकरता एकच पर्याय. कोणता पर्याय? माणसाच्या जीवनात अतोनात दुःख शिकेला पोचलं की शेवटचा पर्याय तो माणूस निवडत असतो, आणि तो पर्याय म्हणजे आत्महत्या. पण शास्त्र आत्महत्येला विरोध करते. जे जे जीव आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतात ना, शास्त्रामध्ये त्याला मान्यता नाही, त्याचा कोणता विधीही मान्य नाही. आणि त्याला मोक्ष प्राप्ती करता तुम्ही कोणतंही साधन करा, भागवत महाशास्त्र कथा वाचनाशिवाय त्याला मोक्षाची प्राप्ती नाही. पहिली गोष्ट तर आत्महत्या करण्याकरता मनात आणूच नये. जर येत असेल कोणी अन्यही दुःखाने कारणारे मनात जर वाईट असा प्रसंग निर्माण होत असेल, तर तेवढा वेळ कुठेतरी मंदिरात साधूच्या, सज्जनाच्या, मित्राच्या भेटीला जाऊन आपण घालवला पाहिजे. तेवढा वेळ टळला की जीवनातलं फार मोठं संकट टळल्याशिवाय राहत नाही. पण त्यावेळेला जर आपल्याला दुसरा काही पर्याय दिसत नसेल, तर भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायची, देवाला सांगायचं, देवा तू स्वतः ये आणि मला फाशी दे. नक्की आपलं संकट टळल्याशिवाय राहणार नाही. अरे, एकमेव दुःखावर इलाज म्हणजे आत्महत्या हा पर्याय नाही. आत्महत्येसारखं पातक आणि आत्महत्येसारखी हानी कोणतीच नाही. आणि आत्महत्येचं असलेलं दुःख त्या मेलेल्या आत्महत्या करणाऱ्या जीवाला भोगावं लागते, एवढं सोपं नाही. आणि ते दुःख कसं भोगतो धुंदुक्कारी, त्याची कथा म्हणून महात्म्यामध्ये दिली सुरुवातीला. मुलगा नाही म्हणून दुःखी आहे, कोणाला नोकरी नाही म्हणून दुःखी आहे, कोणाला घर बांधायला पैसा नाही दुःखी आहे, कोणाला खाण्यासाठी अन्न नाही, वस्त्र निवारा नाही दुःखी आहे, सोयरे दायरे चांगले नाहीत, प्रेम करत नाहीत दुःख्यात. प्रत्येकाने कोणी ना कोणी कोणी कारणानं दुःखी आहे. पण त्या दुःखावर पर्याय म्हणजे आत्महत्या नाही. पण आत्मदेवानं एक निर्णय केला. आत्मदेव म्हणतात, मला मुलाची प्राप्ती नाही, संतती नाही, हे लोक मोठे हिनावून बोलतात ना, आता मला मेल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आत्मदेवाने ठरवलं, मी उद्या रानात जाईल, एका झाडाला गळफास लावील आणि आत्महत्या करील. मग गळफास लावण्याकरता काय न्यावं लागते सोबत? दोर. निघाले वनात आत्मदेव. आत्मदेव म्हणजे कोण? जीव. वनात जाताना एका वटवृक्षाखाली एक साधू महात्मा बसलेले दिसले, आसनस्थ. आत्मदेवाच्या मनात भाव असा आला की साधूचं दर्शन मरता मरता घडते, मी परम भाग्यवान आहो, दर्शन घेऊ आणि आपलं काम करण्याकरता निघून जाऊ जंगलात. पण साधूच्या जवळ गेल्यावर हाती असलेला दोर खाली ठेवला, त्या महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी डोळे उघडून पाहिलं, विचारलं, कोण आहे भल्या ग्रस्ता तू, कुठं राहतो, काय नाव तुझं, एवढ्या घनदाट अरण्यामध्ये कशा निमित्तानं आला, काय कारण आहे? सांगत असताना डोळ्यामध्ये पाणी आलं. आत्मदेव रडत रडत सांगतात, सर्व वृत्तांत सांगितला. महाराज, बस शेवटचा पर्याय माझ्या जीवनात उरला, तो म्हणजे मरण. आता हे दुःख माझ्याच्याने अतोनात झालं, सहन होत नाही, सहनशीलता संपली, आता मी मेल्याशिवाय मला पर्याय नाही. सगळेच्या सगळे मला निपुत्रिक म्हणतात, वांजोटा म्हणतात, नाना तऱ्हेनं बोलतात. लग्न करू जाता म्हणती हा मातला,
न करू जाता म्हणती नपुसक, आता मी जगू तरी कसा. आणि साधू महात्म्याने सांगितलं, मुलगा नाही म्हणून आत्महत्या करण्याकरता चालला ना, आणि तुला जर मुलगा झाला तर मग महाराज मी आत्महत्या कशाला करू. मग त्या महाराजांनी आपल्या झोळीत हात टाकला, एक आंब्याचं फळ काढलं, त्या फळावर मंत्र टाकला आणि आत्मदेवाच्या हातावर ते फळ ठेवलं. हे घे, काय करू महाराजाचं, घरी जा, तुझ्या पत्नीला हे फळ खाण्याकरता दे, या फळापासून तुला सुंदर मुलगा प्राप्त होईल, पुत्ररत्न मिळेल, माझा आशीर्वाद आहे. पण या फळाच्या मागे नियम आहे, हे फळ ज्या स्त्रीने ग्रहण केलं तिला घरी जाऊन पत्नीला सांग की रोज नामस्मरण करावं लागेल, उपवास व्रत वैकल्य करावं लागेल, अर्धपोटी राहावं लागेल, शिवीगाळ करता येणार नाही, अदवा अभद्र वाणीने बोलता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून नंतरच चांगल्या मुलाची प्राप्ती होईल, अन्यथा अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही. हातामध्ये फळ घेतलं पण हातातलं चराट तिथंच सुटलं. जे चराट फाशी घेण्याकरता आत्महत्या करण्याकरता नेलं होतं ते तिथं राहिलं. आता फळ हातात आल्यानंतर पुढचे स्वप्न समोर यायला लागले. माझ्या पत्नीला दिवस जातील, 9 महिने 9 दिवस पूर्ण होतील, माझ्या परिवारात सुंदर मुलगा जन्माला येईल, तो मुलगा मी जवळ घेईल, आनंदाने त्याच्या सोबत नाचेल, आणि ज्या समाजात मला निपुत्रिक म्हणत होती मी त्यांना जाऊन सांगेल की मला मुलाची प्राप्ती झाली, माझ्या जीवनात आनंदी आनंद आहे. असं स्वप्न रंगवत रंगवत मरणाला विसरून लगेच आनंदात नाचत नाचत आत्मदेव घरी आले. आणि घरी आल्यानंतर धुंदुलीच्या हातावर ते फळ दिलं आणि तिला सांगितलं हसत हसत, अगं हे फळ ग्रहण कर, अशा अशा पद्धतीनं जीवन जग, महाराजांनी आशीर्वाद दिला, आपल्याला चांगल्या मुलाची प्राप्ती होईल. त्या धुंदुलीनं फळ आपल्या हातात घेतलं. संध्याकाळी रात्रभर पलंगावर बसून फळाकडे पाहत विचार केला, हे फळ जर मी खाल्लं बाई मला दिवस जातील, पहिल्या महिन्यापासून तर 9 महिने 9 दिवस पूर्ण होईपर्यंत मला त्रास सहन करावा लागेल, माझं पोट वर येईल, मला गर्भधारणा राहील, माझं जेवण कमी होईल, मला बसता उठता येणार नाही, सरते शेवटी प्रसूती काळच्या वेदना मला सहन होणार नाही. अशा सगळ्या भावनेनं ते दुःखी व्हायला लागले. रात्रभर विचार केला आणि ब्रह्ममुहूर्तावर पहाटे आपल्या बहिणीशी संपर्क केला आणि धुंदुलीनं विचारलं, म्हणे आता काय करू बाई. तिच्या बहिणीनं तिला सल्ला दिला, म्हणे प्रसूत काळाच्या वेळेला ज्या वेदना होतात ना त्याचा अनुभव मला आहे, ते दुःख तू भोगू नको, मग फळ खाऊ नको, फळ खाल्ल्याचं नाटक कर आणि फळ झोकून दे, लागलं तर 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले की मी मला झालेला मुलगा तुला आणून देते. तेवढ्याच रात्री ब्रह्ममुहूर्तावर खिडकी उघडली, घराच्या मग गाईचा गोठा होता, त्या आंब्याचं फळ हातातलं आणि गोठ्यामध्ये भिरकावून फेकून दिलं. कर्मधर्म संयोगानं जी वांज गाय बसलेली होती ते फळ तिच्या समोर गेलं आणि त्या आंब्याचं फळ तिनं ग्रहण केलं. पुढची क्रिया तुम्हाला कळली. आणि असं फळ ग्रहण केल्यानंतर गर्भधारणा त्या गायीच्या पोटामध्ये स्थापित झाली. सुंदर गायीचं तेज दिसायला लागलं. जी वांज असलेली गायत्री माता होती तिच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी वासरू म्हणजे बाळ वाढायला लागलं. आणि पाहता पाहता हिनं पहिल्या महिन्यामध्ये एक साडीची घडी केली आणि आपल्या पोटावर बांधली आणि मालकाला दाखवायला लागली, मला पहिला महिना गेला. दुसऱ्या महिन्यात दुसरी साडीची घडी केली, पोट वाढायला लागलं. तिसऱ्या महिन्यात तिसरी साडी, 5व्या महिन्यात 5वी, 8व्या महिन्यात 8वी, 9व्या महिन्यात 9वी. फार मोठं पोट वाढलं आणि पोट वाढल्यानंतर सांगायला लागली, मला दिवस गेले, मला दिवस गेले. महात्म्यामध्ये सांगितलं ही स्त्री आहे, स्त्री जातीने स्त्री जातीचा सर्व लक्षणाचा आदर करावा. स्त्रीने जर त्या लक्षणाचा आदर केला नाही तर ते लक्षणे त्या स्त्रीवर अकृपा करतात. स्त्रीने सौंदर्यवान राहावं, स्त्रीने संस्कारित राहावं, स्त्रीने आपले सर्व दागदागिने घालून अलंकारित राहावं,
आणि स्त्रीने सगळ्या गोष्टी स्त्रीच्या नेमाप्रमाणे आहेत त्या पाळाव्या, तर सगळ्या गोष्टीची कृपा स्त्रीवर होते आणि स्त्रीच्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य राहते. म्हणजे अशी लक्षणं महात्म्यामध्ये सांगितले. पण हिनं स्त्री जातीला फसवलं, स्वतःला फसवलं, आपल्या मालकाला फसवलं, आपल्या धर्माला फसवलं, सगळ्या गोष्टीला फसवलं. त्याच्यामुळे जीवनात दुःख प्राप्त झालं. मग तिनं काय केलं? चिरकुटे बांधोनी वाढविले पोट, चिरकुटे बांधोनी वाढविले पोट, गर्भार बोभाट जना माझी. जना माझी म्हणजे लोकात सांगायला लागली, मला गर्भ गेला, मला दिवस गेले. फसवलं तिनं, सगळ्यांना फसवलं. एक दिवस जो सगळ्यांना फसवतो ना, तर एक दिवस त्याला फसावं लागते, फसावंच लागते. अशी मराठीत म्हण आहे. दुसऱ्या करता गड्डा केला की एक दिवस तोच गड्डा स्वतःसाठी पुढे येतो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि इकडे गाईच्या पोटात जे वासरू होतं ना, ते गाईच्या पोटातलं वासरू ब्रह्ममुहूर्तावर जसं पोटातून बाहेर आलं, तर गाईच्या पोटातलं वासरू गोकर्णासारखे कान त्याला होते असे, आणि सुंदर दिव्य असा प्रकाश पडला आणि तेजोमय दिसायला लागलं. पंचक्रोशीतली लोक दर्शनाला आले. गाईला वासरू झालं आपण ऐकलं, पण गाईला पोरग झालं कुठे ऐकलं का? इथं ऐकायला आलं. गाईला बछड झालं हे ऐकतो, पण गाईला पोरग झालं म्हटल्यावर कौतुक झालं, नवल वाटलं. दुरून दुरून लोक यायचे आणि गोकर्णाकडे पाहिलं की प्रत्येकाचं मन प्रसन्न व्हायचं, प्रसन्न वाटायचं. वा वा वा, सुंदर आहे वा, अप्रतिम, काय तेज आहे, काय सुंदर दिसते. सगळेजण येऊन दर्शन करायचे, प्रदक्षिणा मारून निघून जायचे. गोकर्ण गाईच्या सारखा दिसतो, गाईच्या सारखे कान दिसतात, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. बोलिये गोकर्ण भगवान की. आणि इकडे रात्रीच्या वेळेला बहिणीचा मुलगा आणला, हिनं बांधलेल्या साड्या सोडून टाकल्या आणि रात्री जन्म झाला म्हणून त्याला आपल्या जवळ केलं. असं मला वाटते की आतड्यातलं कातळ असलं की प्रेम लागते, बरोबर आहे. आणि आतड्यातलं कातळ नसलं की मग काय लागते मला माहित नाही, तुम्ही पाहून घ्या. बहिणीचा होता ना, आणला आणि दुसऱ्या दिवशीच चर्चा करून टाकली. मुलगा झाला, मुलगा झाला. कोणाला झाला? धुंदुलीला. कोणाला झाला? धुंदुलीला. आणि मग चला नाव ठेवायचं. मग धुंदुली नाव त्याच्या आईचं आहे, तर याचं नाव काय ठेवायचं? त्या नावाप्रमाणे सर नाव ठेवलं. धुंदुलीचा मुलगा धुंदुककारी, धुंदुलीचा मुलगा धुंदुककारी. मग धुंदुककारी, धुंदुली, आत्मदेव, गोकर्ण, गाय. पण गोकर्णानं जन्म झाल्यानंतर आपल्या आईचा त्याग केला, घरादाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. तीर्थयात्रेकरता गोकर्ण भ्रमंती करण्याकरता निघून गेले. सत्शील गोकर्ण. आणि धुंदुककारी हा लहानपणापासून जगत असताना पाहिजे तसे संस्कार आईनं टाकले नाहीत. मग त्याच्या स्वभावात बदल झाला. शास्त्र सांगते, आईचं पुण्य, वडिलाचं पुण्य, परिवाराचं पुण्य आणि जन्माला येणाऱ्या जीवाचं पुण्य. किती झाले पुण्य? आईचं पुण्य 1, बाबाचं पुण्य 2, स्वतःचं पुण्य म्हणजे जन्माला येणारा 3 आणि कुटुंबाचं पुण्य, परिवाराचं. किती झाले पुण्य? या 4 प्रकारचं पुण्य जर बलवत्तर झालं तर सुशील मुलगा त्या परिवारात जन्माला येतो, मुलगा किंवा मुलगी. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरहा, हे लक्षण मुला मुलीच्या अंगी असतात. हा, सुशीलो मातृपुण्येन आईचं पुण्य आहे, सुशील मुलगा मुलगी. पितृपुण्य वडिलाचं पुण्य आहे, हुशार, हुन्नरी, चतुर.
आणि नंतर त्याचं स्वतःच पुण्य असलं तर दातव्य वंश पुण्येन, दानशूर कर्तबगार वंशाचं, आबा आजीचं, पंजोबाचं, खापर पंजोबाचं, ढोपर पंजोबाचं, त्याच्या वरचे पुण्यवान असतील त्या घरात. प्रत्येक जण पुण्यवान असतातच, काही ना काही चांगलं काम करतात, तर त्याचं पुण्य नातवाले कामी येते, नातवाचं पुण्य पंतुले कामी येते, पंतूचं पुण्य खापर पंतुले कामी येते, खापर पंतूचं पुण्य ढोपर पंतुले येते, ढोपर पंतूचं पुण्य पुढे माहित असेल तर म्हणत जा तुम्ही. हा, कुठे चालता आता पुढे, एवढं पुढे प्रत्येकाला कामी येते. जशी प्रॉपर्टी भेटते ना आपोआप, तसं असलेलं पुण्य आपोआप येत राहते खाली खाली. मग ते पुण्य भेटलं की ते हुशार. दातव्य वंश पुण्येनं, स्वपुण्येनं सौभाग्यता. त्याचं सौभाग्य असं असते की तो जिथं पाय टाकेल तिथं पाणी काढील. सौभाग्यता हे पुण्याचे प्रकार असले तर. याच्या उलट सांगितलं सुभाषितकारांनी, जर आईचं पाप असलं, बापाचं पाप असलं, त्याचं स्वतःचं पाप असलं आणि वंशाचं पाप असलं, आता काय सांगू. महाराज याच्या अगोदरचं चांगलं ऐका वाटलं, पण याच्या नंतरचं नका सांगू बा. काऊन ना सांगू, सांगितलंच पाहिजे. आपण त्याच्यात नाही ना, मग आपल्याला काय ऐकायला हरकत आहे, सांगायला हरकत आहे. आईचं जर पुण्य नसलं तर शास्त्रांनी दोष लावला. दुशिलो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. आईचा दोष असला तर दुशील मुलगा जन्माला येतो, मुलगी. हो, आई वडिलाचं नाव कमी करतात, वाढवत नाही, मोडून टाकतात. वडिलाचं जर पुण्य नसलं, मूर्ख दुशिलो पितृ दोषेन मूर्खता, म्हणजे मूर्ख असा जगणारा मुलगा मुलगी त्या परिवारात जन्माला येते. आणि स्वतः जर मूर्ख असेल तर स्वदोषेन स्वदारिद्र्यता, कृपण एकदम इतका दारिद्र्य की तो श्रीमंत होऊच नाही शकत, नाही होऊ शकत. अनेक कारणानं दारिद्र्यामध्ये राहतो, त्याचा स्वतःचा दोष. वंशाचा दोष असला कंजूस जन्माला येतो. असे 4 दोष सांगितले. पण या दोषाला दोषमुक्त होण्याकरता पर्यायी व्यवस्था, योग्य संस्कारच दिले नाही अगदी बालपणापासून, तर सगळे दोष तिथं निर्माण होतात. म्हणून लहानपणातच लहान मुलांना आई वडिलाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे की आपल्या मुलाला आणि मुलीला योग्य संस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांना चांगलं शिकवावं. खरे आई वडीलच गुरु आहेत प्रथम. पण जे मुलं आई वडिलाचं श्रद्धेनं श्रवण करतात ते जीवनात कधीही दुःखात पडत नाहीत. आई वडिलाची प्रथम कृपा असते पहा. पहिले गुरु आई आणि वडील आहेत. पण आईनं आणि वडिलांना योग्य जर संस्कार दिले नाहीत तर आई वडिलांना तर दुःख भोगावंच लागते, पण ते स्वतः मुलंही सुद्धा दुःखात पडतात, पूर्ण परिवाराला दुःखात टाकतात. म्हणून इथं दोष दाखवला मुलाबद्दलचा, धुंदुककारी वाईट झाला. त्याचं कारण हा धुंदुककारी धुंदुलीच्या पोटी जन्मा न आलेला होता. तिनं त्याला काही वळण लावलं नाही, योग्य शिक्षण दिलं नाही, सुसंस्कार टाकले नाहीत, धर्म सांगितला नाही, पाप पुण्य कळवून सांगितलं नाही. या सगळ्या गोष्टीचा अभाव झाला आणि पाहता पाहता तो खोडकर झाला. खोडकर होता होता तो चोरटा झाला. चोरटा होऊन तो फार मोठं वाईट काम करायला लागला, मदिरा प्राशन करायला लागला, मांस भक्षण करायला लागला, टिंगल ओढवायला लागला, चोऱ्या करायला लागला, दरोडे टाकायला लागला, खून करायला लागला, आणि नाही ते व्यभिचार सुद्धा करायला लागला, वेश्येच्या संगतीत राहायला लागला. सगळे व्यसन त्याला त्या ठिकाणी लागले. असा दुराचारी वाईट आणि अशा वृत्तीनं जगणारा हा धुंदुककारी जगायला लागला. असं पाहता पाहता एक दिवस आईला सुद्धा त्यानं अदवा तदवा बोलताना शिवीगाळ केली. तेवढ्यावरच थांबलं नाही, तर पुढे सांगितलं की आईला मारण्याकरता धावला. आई आणि वडिलाची सेवा करण्याच्या ऐवजी त्या परिवारामध्ये ज्या आईच्या आणि वडिलाच्या माध्यमातून मुला मुलींना विश्वदर्शन होते, त्या माता पिता या देवतेला त्यांचं क्षालन हेळन करून मारल्या जाते. अशा परिवारामध्ये ते मुलं कदापि सुखी होत नाहीत. कारण शास्त्राने पहिलं देवतेचं स्नान
ठिकाण आई आणि वडिलाला दिलं. 4 वेद आहेत. चारही वेदाचं पहिलं पान उलटलं की पहिल्याच पेजवर त्या ठिकाणी मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असं लिहिलेलं आहे. वेदाच्या ठिकाणी जर असं ठाण आपल्या आई वडिलांना आहे, म्हणजे आपल्या आई वडिलाची किंमत किती आहे हे आपण कळून घेतली पाहिजे. आमचे गुरु आम्हाला सांगायचे, मंदिरात जाऊन एखाद्या वेळेला देवाचं दर्शन नाही घेतलं, देव नाराज होणार नाही आणि त्याचं मोठेपण सुद्धा त्याला वाटणार नाही. देवाला आपण बसतो म्हणजे देवावर उपकार करतो असं नाही. देवाचा नमस्कार केला म्हणजे देवाले कुठे अभिमान येते का? माझ्या पाया लागला, वा वा वा. देवाच्या सगळी जनता पाया लागते, तर देव काही बेंडकासारखा फुगत नाही. कीर्तनकार भागवतकाराच्या जर 4 लोक पाया नाही लागले तर हा बेंडकापेक्षाही फुगते. आमचं दर्शनच नाही घेतलं, आमच्या पायाच नाही लागले, आम्हाला हारच नाही टाकला, माणसाले असा अभिमान येते. तो स्वभाव आहे. देव काही फुगत नाही, पण देव म्हणते माझ्या पाया लागण्याच्या अगोदर जर तू आई वडिलाच्या पाया लागला ना तर मला आपोआप नमस्कार घडते. उदाहरण लक्षात येण्याकरता सांगतो. पंढरपूरला चला. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा कोणाच्या माध्यमातून येऊन उभे राहिले? उत्तर सांगा. विषय संपला. आलं लक्षात तुमच्या? आणि पुंडलिकानं काय केलं? काय केलं? हा, मी त्याच्याही पुढचं सांगत असतो. त्यानं सेवा नंतर केली, त्याचा अगोदरचा इतिहास पहा. लग्न झाल्याबरोबर बायकोले डोक्यावर घेऊन फिरला आणि मायबापाच्या गळ्याले फोटो पहा, चित्र पहा, गाणं पहा. नशील पाहता येत तर मा ऐकून घ्या. एवढं झाल्यावर जीवनात परिवर्तन मोठं असतं. आणि त्याच उदाहरण संत म्हणतात, आतापर्यंत माग झालं ते जाऊ द्या, पाहू नका. कालपर्यंत झालं ना, होऊ द्या. पण आता कानावर आलं ना तुमच्या, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तुम्हाला कळलं ना, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरं आहे, हे खरं आहे, हे खोटं आहे, हे करू नये, हे करावं, हे जर कळलं ना तर तेव्हापासून तुम्ही आपण बदल करा ना. वाल्याचा वाल्मिक ऋषी एकदम पेपरमिंटची गोळी खाऊन झाला का? का पॅरासिटामॉल खाल्ली बदल झाला? नाही. तो तर फार दरोडेखोर होता. आला त्याला मारून टाके, आणि मारल्यावर एवढा साकस खळा टाके. केवढा? मौरी एवढा. आणि असा मौरी एवढ्या खळा टाकून टाकून मारून मारून किती राजन भरले? किती? म्यानही पाहिलं बरं. तुम्ही म्हणता म्हणून ठीक आहे, 7. आपण जन्माला आलो, आपलं वय एवढं झालं, मरेपर्यंत एक गडवा तरी भरीन का आपल्याच्यानं? नाही करू शकत आपण ते. आपली मनाची वृत्तीच नाही तशी. मग एवढं पाप करणारा वाल्या कोडी एक दिवस असा जीवनात प्राप्त होतो की श्रीराम प्रभू अवतार होण्याच्या अगोदर त्यानं लिहून ठेवलं. एवढी अचाट शक्ती आली कुठून? केले रामायण रामाआधी, कोडियाची कीर्ती वाढली गहन. मग मला हे सांगायचं, जे झालं ते जाऊ द्या, पण माहीत झालं ना विस्तव आहे, पाय द्यायचा नाही. माहीत झालं ना काटा आहे, पाय द्यायचा नाही. परिणाम दुःख आहे. मग अशा पद्धतीनं जीवन जगणारानं तिथं तरी बदल केला पाहिजे. अर्ध वय झाल्यावरही माणसांना कळत नाही की आपण मांस खाऊ नये. मांस खाण्याचा अधिकार आपल्याला नाही. मांस भक्षण करण्याचा अधिकार जिभेनं पाणी पिणाऱ्या प्राण्यासाठी आहे. शास्त्राने आपल्याला अनुमोदन दिलेलं नाही. तरी माणसं दिवाळीच्या दिवशी त्या दुकानावर उभे मी पाहिले. आज लक्ष्मीपूजन आहे रे बापा, आजच्या दिवशी घरी आणू नको रे पन्नीत, घरात येऊ नको घेऊन, असं सांगावं वाटे त्या दिवशी. तरी दुकानावर त्या दिवशी लोक दिसले. आणि ज्या दिवशी पाहिल्यानंतर मनाला दुःख वाटलं की आज दिवाळी सारखा दिवसही लोक सोडत नाहीत. म्हणजे आता नेमकं यांना कोणती पदवी द्यावं? आजच्या दिवशी भगवान कृष्णानं रुक्मिणी मातेच्या हातून, सत्यभामेच्या हातून, पृथ्वीच्या हातून नरकासुराला संपवलं. तिला नरक चतुर्दशी म्हणतात. आणि आज हा पन्नीत घेऊन चालला म्हणजे नरकासुराचा बाप नाही, आबा समजावा. हा
त्याला काय पद द्यावा आता? बाप नाही, बाप कमी पडील, आबा म्हणू त्याचा आबा. म्हणजे नरकासूर जिवंत आहे, अजून संपला नाही. मग ही वृत्ती बदल होणे, अशी चांगली भावना निर्माण होणे, त्या क्षणापासून आमचे महाराज तर सांगायचे, ज्या दिवशी पश्चाताप होईल केलेल्या वाईट कर्माचा आणि पुढे चांगलं पाऊल टाकण्याकरता संकल्प होईल, तोच दिवस जन्माचा पहिला दिवस समजावा आणि आजच माझा जन्म झाला असं समजून जीवन जगावं. अशा पद्धतीनं मानवाकरता नियम आहेत आणि त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून धुंदुकारीचं जीवन अंधकारमय झालं. आईनं समजावून सांगितलं, मुलानं ऐकलं नाही. बापानं समजावून सांगितलं, मुलानं ऐकलं नाही. जे मुलं आईवडिलाचं समजावून सांगितल्यावर ऐकत नाहीत, ते मावश्याचं ऐकतील का? शेजारच्याचं ऐकतील का? वडीलधाऱ्या मंडळीचं ऐकतील का? महाराजचं ऐकतील का? साधूचं ऐकतील का? कीर्तनकाराचं ऐकतील का? संत कोणाचं ऐकतील? अरे ज्याच्या पोटातून जन्माला आले तेच त्याचे झाले नाहीत, त्याचंच तो होत नाही, दुसऱ्याचं कोणाचं ऐकतील? अजिबातही. कीर्तन झाल्यावर एका गावात मी चाललो, रस्त्यानं जायचं होतं म्हणून रस्त्यानं चालता चालता एक पोरग 2 पुड्या अशा एकात एक कालवत कालवत माजोड आलं, हलवत हलवत पुढे आलं, उभं राहिलं. त्याला वाटलं रात्री कीर्तन केलं बुवानं आणि तेवढी माणुसकी राखली त्यानं. त्या पुड्या अशा धरल्या आणि मागं लपवल्या. भले म्हणे दर्शन करू द्या, चांगले केलं म्हणे कीर्तन रात्री तुम्ही. तेवढ्यात 2 मिनिटात त्याचा बाप तिथे आला. त्यानंही दर्शन घेतलं. महाराज हा आपला पोरगा आहे. म्हटलं चांगला आहे पोरगा तुमचा, मस्त आहे. कधीसा हो महाराज, पण तुमच्या शिबिरात ने जा याले. मी म्हटलं हा मलाही पुढ्या देईल सकाळपासून. याले शिबिरात नेलं की काय करता याले नेऊन? तर ती बाप चालला गेला. पण त्या पोराला विचारलं, म्हटलं का रे, बरं चांगला पोरगा आहे राजा, पुड्या खाऊ नको, तुला एवढं तरी समजते कीर्तनकार पुढे आल्यावर पुडी लपवली पाहिजे. म्हणे महाराज तुम्हाला कोण पुढे नाही लपवली? मग म्हणे तुमच्या पाठीमागं माप दिसला म्हणून पुढे लपवली. मी म्हटलं चला जाऊ दे बा, मले नाही भेट तर नको भिऊ, पण तू बापाले भेटले का? आणि बापाचा एवढा मान ठुत, मले याचा स्वाभिमान वाटून राहिला, पण पुढे नको खात जाऊ. तो म्हणे बापाले भेट नाही पठ्ठ्या. म्हटलं मग? बाप मायेच्यातली अर्धी मागते म्हणे म्हणून लपवली. घ्या रे बाप्पा, आता काय बोलता त्याला तुम्ही? त्याला माहित होता आपला बाप यातली मागते. पोराच्या पुढीतली जर बाप पुढी खात असेल तर 100% समजून घ्या, तो पोरगा काही आपल्या बापाचा उद्धार करू शकत नाही, नाही करू शकत. पण आपले बापही असे आहेत काय की आबा नातूले सांगते, बाबू बिडी पेटून आण. काय गरज आहे नाताले सांगायची? आपणच जावा चुलीजवळ, आपण बिडी पेटून आणावं. पण काही की म्हातारे असे हेकळ आहेत की नाताले म्हणतात आण नाही चेतून. मग एवढाले पोरायला काय, तर ती चेतवायला नेतात, चेतत नाही तर ओळू नाही पाहतात, कारण तिला झुरका मारल्याशिवाय पेटत नाही ना. ते नातवानं बिडी पेटून आणली ना आबा जोड दिली. आबा म्हणते ओली कोण झाली? नातू त्याच्यापेक्षा पुढचा आहे, म्हणते ते मुतलीशील. लेकर का सुदे आहेत का? आपण व्यसन करतो हे नातवाला दिसू नये. मर्यादा अशा आहेत की लहान मुला मुलींच्या समोर कसं बोलावं, मोठ्या मंडळीच्या समोर कसं बोलावं, हा सगळा असलेला व्यवहारिक ज्ञानाचा भाग आहे. परंतु धुंदुकारीचं जीवन असं झालं की आईचंही ऐकत नाही, बापाचंही ऐकत नाही. आई वडिलाचं संस्काराचं मार्गदर्शन जे मुलं ऐकतात त्यांचा इतिहास आहे. ते कुठेही जरी गेले तरी त्यांचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. पुंडलिकाचं उदाहरण याच्यासाठी दिलं की पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की देव त्या सेवेचं फल देण्याकरता आले. तर पुंडलिक म्हणे पठ्ठ्याचं रिकाम पण नाही. एक ईट हातात धरली आणि पुंडलिकाला अशी भिरकावली, फेकली, सांगितलं तिथं उभा राय, माझ्या आई वडिलांची सेवा झाल्यावर मी तुझी भेट घेईल, मग बोलू, तोपर्यंत मुलाखत नाही. तेव्हापासून पांडुरंग परमात्मा विठेवर उभे आहेत. तर पांडुरंग परमात्मा तुम्हा आपल्या वारकऱ्यांना सांगतात, माझं दर्शन नंतर घ्या, पण माझं दर्शन ज्याच्या माध्यमातून घडते तो चंद्रभागेच्या वाळवंटात आहे, त्याचं दर्शन घेऊन या. मग सर्वप्रथम गेलं की चंद्रभागेचं स्नान.
2 नंबरवर पुंडलिकाचं दर्शन, 3 नंबरवर महाद्वारात लोटांगण, 4 नंबरवर चोखोबारायाचं दर्शन, 5 नंबरवर नामदेवरायाचं दर्शन, 6 नंबरवर कानोपात्रेचं दर्शन, 7 नंबरवर गरुड खांबाला आलिंगन, आणि 8 नंबरवर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, आणि 9 नंबरवर आपल्या मायच्या जवळ म्हणजे जगन्माता रुक्मिणी आई साहेबाचं दर्शन. आणि मग 9 प्रकारच्या भक्ती प्राप्त करण्याकरता आपल्याला संधी प्राप्त होते. असा पंढरपूरचा दर्शनाचा क्रम आहे. प्रथम दर्शन कोणाचं आहे? पुंडलिकाचं आहे. म्हणजे भगवंतापेक्षा भक्ताला एवढं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी येतं, असं त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहण्याकरता मिळतं. म्हणून धुंदुककारीचं जीवन बिघडलं. आईचे केस हातात धरले आणि धुंदुलीला एक दिवस वळत 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 घराच्या बाहेर आणलं. घराच्या समोर वसानी विहीर होती. आईला वसानी विहिरीमध्ये वरूनच झोकून दिलं. आई संपून टाकली. आणि नंतर वडिलांना विचारलं आत्मदेवानं, तुझी आई कुठे आहे? त्यानं सांगितलं आईला जिवंत ठेवलं नाही म्हणे. स्त्री हत्येचं पातक लागलं, आईला मारल्याचं पातक लागलं. एवढा अनर्थ जीवनामध्ये धुंदुककारीनं केला. पण नंतर आत्मदेवानं समजावून सांगण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला आत्मदेवाकडे धुंदुककारी धावला. म्हणे पुढे एक शब्द जर बोलसाल तर तुम्हालाही विहिरीत झोकून देईल. टपटप डोळ्यातून दुःखाश्रू यायला लागले. आत्मदेव रडायला लागले. ज्या अभिलाषेनं, ज्या लालचेनं, ज्या इच्छेनं मुलगा व्हाव आनंदात नाचत आलो होतो, आणि माझ्या कुटुंबात असा मुलगा आला की त्यानं जन्मदात्या आईला मारून टाकलं. बापाला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी आत्महत्या झाल्यापेक्षा स्वतः जावं, कुठेतरी मरून जावं, आणि आपण तिथं एकांती राहावं असा निर्णय घेतला. आणि त्या क्षणी, त्याच वेळेला, तत्क्षणी आत्मदेवानं आपल्या घराचा त्याग केला. घराच्या बाहेर रडत रडत निघून गेले. जाताना वनाचा रस्ता धरला आणि मनात विचार करतात, माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग का निर्माण झाला? एक दिवस मी जीव देण्याकरता चाललो होतो मुलगा नाही म्हणून, आणि आज माझ्या जीवनामध्ये मुलगा आहे म्हणून प्रसंग देण्याचा प्रसंग निर्माण झाला. म्हणजे मुलगा असणं बरा की मुलगा नसणं बरा? तुम्हाला काय वाटते? मुलगा असणं बरा की नसणं बरा? काही जण उत्तर देतील असणं बरा. ज्याचे चांगले आहेत ते म्हणतील, ज्याची मुलं वाईट आहेत ते म्हणतील महाराज तुम्ही कथा चांगली सांगून राहिले, खरं आहे तुमचं, नसणं बरा. फार वाईट विचित्र मुलगा आमच्या परिवारात आला. आता याचं उत्तर दो लागी आहे, हो किंवा नाही. पण माझा मुद्दा हा आहे की सर्वप्रथम आपली सुरुवात कुठेतरी चुकली. आपली चूक आपल्या समोर येते पहा, आणि त्या माध्यमातून ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. कथा बाजूला आहे, पण कथेला अनुसरून आपल्या जीवनामधलं दुःख आपल्याला शोधून पाहण्याकरता संधी प्राप्त होते. त्यालाच म्हणतात संवाद, त्यालाच म्हणतात चिंतन, त्यालाच म्हणतात मंथन. आणि सरते शेवटी मुलगा आहे म्हणून जीव देण्याकरता आत्मदेव निघाले. प्रसंग मुलगा आहे म्हणून आनंद नाही, पैसा आहे म्हणून आनंद नाही, बंगला आहे म्हणून आनंद नाही, सुखी आहो म्हणून आनंद नाही. आनंद कशात आहे? अहो झोपड जरी असलं तरी आनंद साठवेना या झोपडीत माझ्या. हो, झोपायला गादी नसली म्हणून काय झालं? कुठेही झोप येते. वारकरी लोक 1 महिना पायी वारी करतात. गिट्टीच्या गंजावर, रेतीच्या गंजावर, रोडच्या कडेला, आजूबाजूला कुठेही त्यांना पडल्या पडल्या झोप येते. ती आनंदाची झोप आहे. पण काही लोकांना सर्व सुख असूनही झोपीच्या गोळ्या खाऊन झोप घ्यावं लागते. हे दुःख आहे, हे शोकांतिका आहे, हे प्रारब्ध आहे. म्हणजे सुख आणि दुःख कशालाही उपमा देता येत नाही. आपल्या संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडतात. म्हणून आत्मदेवाचा संसार असा सांगितला. आणि एक दिवसचा प्रसंग, आत्मदेव एकटा घरात उरला नाही. धुंदुककारी एकटाच घरात उरला पहा, कुणीच नाही. आत्मदेव गेले, धुंदुली गेली, गोकर्ण गेली, सगळे गेले. आता राहिला फक्त तो धुंदुककारी. धुंदुककारीच्या सहवासामध्ये असलेल्या वेश्या आल्या. फार मोठा दरोडेखोर होता. त्याच्याजवळ सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती. 4-5 वेश्यांनी एकत्र येऊन विचार केला, याला मदिरा प्राशन करू, मांस भक्षण करू,
रात्रीच्या वेळेला याचा काटा काढू आणि याच्या जवळ असलेलं सगळं हे सुवर्णाचं धन आपण 5 हिस्स्यामध्ये वाटून घेऊ आणि श्रीमंत होऊ. त्यांचा डोळा धनावर होता. असाच प्रसंग एक दिवस घडला. त्याला खूप दारू पाजली, मांस भक्षण केलं, त्याला बाजीला बांधलं, दोन्ही हात आणि दोन्ही पाय बांधून घेतले, लखलखते विस्तवाचे कोलथे एका पातेल्यात आणले आणि ते विस्तवाचे कोलते त्याच्या मुखात घातले. जिवंतपणी हा धुंदुककारी आणि बाजीवर मारून टाकला. त्याला आत्महत्या त्याची करण्यात आली आणि त्याचा असलेला आत्मा आणि शरीर वेगळं झालं आणि तो भूत पिशाच योनीला प्राप्त झाला. पुढचं असलेलं आयुष्य भ्रमंती करत राहत असताना त्याच पडक्या घरामध्ये वास्तव्याला राहू लागला. बरेच वर्ष झाले. पाहता पाहता तिकडे कोणी सुद्धा पाहत नव्हतं. कधी हसण्याचा आवाज, कधी रडण्याचा आवाज, कधी फार मोठ्याने जोरजोरात आरवड्याचा आवाज यायचा. असं करता करता बरेच दिवस गेले आणि त्या ठिकाणी कोणीच येत नाही. पण पाहता पाहता तीर्थयात्रा 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोकर्णाला आठवलं की ही माझी जन्मभूमी आहे. जन्मभूमी करता काहीतरी केलं पाहिजे, परिवाराकरता काही केलं पाहिजे, समाजसेवा म्हणून गावाकरता केलं पाहिजे. तीर्थयात्रा संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जन्मभूमीचं, मायभूमीचं दर्शन घेण्याकरता गोकर्ण ज्या वेळेला त्या गावात पाय टाकतात त्यावेळेला सर्व गावातले लोक त्याचं दर्शन घ्यायला आले आणि गोकर्णासोबत संवाद झाला. गोकर्णानं विचारलं, माझी आई कशी आहे, माझे बाबा कसे आहेत. त्याला सांगण्यात आलं, बाबाही दिसत नाहीत, आई सुद्धा नाही आणि कोणीच नाही. अस्ताव्यस्त झालं. नुसतं त्या घरात रडण्याचा आणि हसण्याचा आवाज येतो. आम्हाला काहीच कळलं नाही. तुझ्या भावाला सुद्धा मारण्यात आलं. अंगणात येऊन उभा राहतो तर दारात आल्याबरोबर रडण्याचा आवाज कानावर आला. घराचं दार उघडलं. गोकर्णाने कमंडलूतलं पाणी आपल्या हातात घेतलं, अभिमंत्रित केलं आणि आपल्या अंगणात, दारात, उंबरठ्यावर, घरात शिंपडलं. त्यावेळेला त्या ठिकाणी रडत रडत हा धुंदुककारी म्हणायला लागला, दादा मला या दुःखातून मुक्त कर. फार मोठं दुःख माझ्या वाट्याला आलं. या भूत पिशाच योनीला मी त्रस्त झालो. मला त्रास होत आहे रे. माझी सुटका कर. मला यातून मोकळं कर. काहीतरी माझ्यासाठी कर. असं ज्या वेळेला धुंदुकारीनं सांगितलं त्यावेळेला त्या ठिकाणी गोकर्णाने सूत सौनकादिक ऋषी महात्म्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी काय उपाय केला पाहिजे त्याच्यावर चिंतन केलं, संवाद केला आणि सगळ्यांनी एकमेव त्या ठिकाणी नाव सुचवलं. श्रीमद भागवत कथेचं आयोजन करून 7 दिवसाचा सप्ताह अधिष्ठान करून त्याला 7 कांड्याच्या बांबूमध्ये विराजमान करून त्याची मुक्तता होईल असं तुम्ही आयोजन करा. आणि सप्ताहाचं आयोजन केलं. सुंदर असा मंडप टाकला, सर्व आमंत्रित केले आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन करून त्या ठिकाणी धुंदुककारीला स्थापित केलं आणि त्याला त्या ठिकाणी सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला. एखादा रोग ज्या माणसाला असते ना, त्या रोगातून मुक्त होण्याकरता तो माणूस त्या रोगाची पथ्य पाडतो, औषध पण घेतो, कारण रोगातून मुक्त व्हावं असं वाटते म्हणून. हा या रोगातून मुक्त होण्यासाठी एकमेव उपाय होता. म्हणून त्या ठिकाणी 7 दिवस आसनस्थ बसून धुंदुककारीनं भगवंताचं चिंतन आणि कथा श्रवण केली आणि चांगल्या शुद्ध अंतःकरणाने मुक्ती व्हाव हा भाव समोर ठेवला. आणि पहिल्या दिवसापासून सत्र सुरू झालं. 7व्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी 7ही कांडे ताड 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 फुटायला लागले आणि 7व्या दिवशी कथा संपल्यावर शेवटचा श्लोक झाला. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कांड्यातून दिव्य असं शरीर धारण करून दिव्य पुरुष प्रगट झाला आणि सर्वांनी त्या ठिकाणी गोकर्णाचा जय जयकार केला. बोलिए गोकर्ण भगवान की जय, श्री भागवत महापुराण की जय. आणि अशा पद्धतीनं विमानामध्ये बसून धुंदुककारीला प्रयाण करण्याकरता संधी प्राप्त झाली. सर्व श्रोत्यांनी जय जयकार केला. त्यावेळेला श्रोत्यांनी विचारलं, श्रीमद भागवत कथा आम्ही सुद्धा ऐकली, एकट्या धुंदुकारीचा उद्धार झाला, आमचा उद्धार का झाला नाही? गोकर्णाला प्रश्न केला. गोकर्णानं सुंदर असं उत्तर दिलं. म्हणे 7 दिवसात धुंदुकारीचाच उद्धार का झाला याचं कारण असं आहे म्हणे की अनेक वर्षापासून त्या दुःखात राहून त्या दुःखाचा त्याग करण्याकरता त्यानं संकल्प केला. सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण केली. हा श्रवणाचा भेद होता.
तुम्ही कथा श्रवण केली, पण तुमच्यामध्ये आणि धुंदुकारीमध्ये श्रवणाचा भेद होता. तुम्ही कथे करता यायचे, पुन्हा संसारात जायचे, आपले कामं करायचे, उरलेली वेळ हातात आली तेवढ्या पुरता श्रवणा करता यायचे. पण त्यानं 7ही दिवस आसनस्थ होऊन कथा ऐकली, त्याची इच्छा प्रबळ होती, संकल्प फार त्यानं चांगला केला, त्याच्यामुळे त्याचा उद्धार झाला. तुम्हाला जर तुमचा उद्धार व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासारखी आसनस्थ होऊन कथा श्रवण केली तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. 7 दिवसात कथा ऐकल्यानंतर मुक्ती प्रदान करणारा हा ग्रंथ आहे. तो ग्रंथ जसा परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष देणारा आहे, आपल्याही जीवाचा सगळ्यांचा उद्धार कथा श्रवणाच्या माध्यमातून व्हावं असं वाटते. तर पुन्हा सप्ताहाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आपल्या भावाचा धुमधुकारीचा उद्धार केला. सुंदर असं कथेचं रहस्य, पुढे ही कथा तुमच्या आमच्या समोर कलियुगापर्यंत इथपर्यंत पोहोचली. त्याची सुद्धा वंशावळी परंपरा सांगितली आणि नैमिषारण्यापासून या कथेला सुरुवात होता होता शुक्ताल पर्यंत आली आणि शुक्तालच्या माध्यमातून नंतर मग परीक्षिताचा उद्धार होऊन हीच कथा कलियुगामध्ये काल सर्पाच्या मुखातून तुमच्या आमच्या जन्ममरणाला चुकवण्याकरता, मोक्षगतीला प्राप्त करण्याकरता कलियुगामध्ये एक उद्धाराचं साधन ठरली आणि श्रीमद भागवत कथा अनेक गावोगावी आणि चौकात चौकात नगरानगरात व्हायला लागल्या. अनेक कथाकार आणि श्रोते वक्ते एकत्र यायला लागले, प्रभूचं गुणानुवाद त्या ठिकाणी करायला लागले. पुढे या 6व्या अध्यायामध्ये शेवटी श्रोता आणि वक्ता यांचा अधिकार सांगितला. श्रोता सुद्धा श्रेष्ठ असावा, त्यावेळेला वक्ता सुद्धा श्रेष्ठ असला पाहिजे. दोघांचंही या ठिकाणी चिंतन केलं. श्रोता आणि वक्ता दोघही अधिकारी असले पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं. श्रवणाची 3 प्रधान अंग सांगितले. श्रवण करत असताना आणि कथा सांगत असताना श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या अंगी 3 गुण असले पाहिजे. पहिला गुण श्रद्धा, दुसरा गुण जिज्ञासा आणि तिसरा गुण म्हणजे निर्मत्सरता. हे 3 गुण प्रत्येकाकडे वास्तव्याला असले की भगवंताची कथा श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी संधी प्राप्त होते. म्हणून इथं 6वा अध्याय पूर्ण करून पुन्हा श्रोता वक्ता यांचा अधिकार आणि महात्म्याचं चिंतन याचं विश्लेषण या ठिकाणी थांबू. पुढे उद्या आपण 1 वाजता पहिल्या स्कंदामध्ये प्रवेश करू. कारण कृष्ण कथा हे पुढे पाहण्याकरता पांडवांच्या कथेतून त्या कथेचा जन्म होतो. पांडवांची कथा म्हणजे महाभारताचा विषय. महाभारत म्हणजे कौरव पांडव, कौरव पांडव म्हणजे धर्म धर्म, धर्म धर्म म्हणजे युद्ध, युद्ध म्हणजे याचा सगळा विस्तारपूर्वक विषय आपण उद्या पाहू. म्हणून महाभारताचं चिंतन उद्या पहिल्या स्कंदापासून सुरू करू. भागवत धर्माची व्याख्या पाहू. भागवत महापुराण कसं तयार झालं, कोणी लिहिलं, कसं कसं इथपर्यंत आलं त्याचं सुद्धा चिंतन पाहू आणि भगवान शुकाचं अवतरण पाहू, परीक्षित राजाचा जन्म पाहू आणि सविस्तर मग कृष्ण कथेला सुरुवात करू. म्हणून आपण या महात्म्याला पूर्ण विराम देऊन पहिल्या स्कंदाला उद्या सुरुवात करू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. पवन सूत हनुमान की जय. श्री सोपीनाथ भगवान की जय. बोलो रे भाई सब साधु संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. विठ्ठल 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 विठ्ठल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भागवत महापुराण की जय. काल एक आरतीचा